स्टँडर्ड 9 चॅप्टर 2 रियल नंबर्स वास्तव संख्या या प्रकरणामध्ये आपण परिमेय संख्या 8वीला असतानाच बघितलेली आहेत. आता आपण बघणार आहोत इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 इज ॲन इरॅशनल नंबर. परंतु आता आपण काय करणार आहोत तर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 2 इज ॲन इरॅशनल नंबर हे दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग आता आपण बघूया हाऊ वी शो दॅट स्क्वेअर रूट ऑफ 2 इज ॲन इरॅशनल नंबर. आता जर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या हे सिद्ध करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला डायरेक्ट मेथड वापरता येत नाही. तर त्यासाठी आपण वापरतो इनडायरेक्ट मेथड, म्हणजे अप्रत्यक्ष पद्धती. अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय करायचं आहे तर जर आपल्याला ही अपरिमेय संख्या हे सिद्ध करायचं आहे तर आपण त्याच्याबरोबर अगदी उलटं, अगदी विरुद्ध मानायचं. काय मानणार आहोत आपण मग तर स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अ रॅशनल नंबर. अपरिमेय आहे सिद्ध करायचं आहे तर आपण मानायचं काय ती परिमेय आहे असं मानायचं आहे आणि मग आपण सोडवायला सुरुवात करूया. बघूया आपल्याला काय विधान मिळते आणि मग आपण हे कसं सिद्ध करू शकतोय. त्यामुळे हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत इनडायरेक्ट मेथड म्हणजे अप्रत्यक्ष पद्धत वापरणार आहे. आणि त्या पद्धतीमध्ये आपण काय करतोय तर वर्गमुळात 2 ही अपरिमेय सिद्ध करायचं आहे तर आपण मानणार की स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर लेट अस ॲझ्युम दॅट square root of 2 is a rational number. बरोबर विरुद्ध मानून सोडवायला सुरुवात करूया आपण. आता त्याला म्हणतात इनडायरेक्ट मेथड, अप्रत्यक्ष पद्धती. वर्गमुळात 2 ही काय आहे परिमेय संख्या आहे असं आपण म्हणूया. मग आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या आपण कशी लिहू शकतोय P/Q या फॉर्ममध्ये. देअरफॉर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे आपण काय करूया स्क्वेअर रूट ऑफ 2 कॅन बी रिटन ॲज कशी लिहू शकतो आपण ती P/Q. वर्गमुळात 2 ही संख्या आपण P/Q या स्वरूपात लिहू शकतोय. आता P/Q या स्वरूपात जर लिहिली तर त्या P आणि Q या दोन्ही संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर कुठला असणार आहे 1 शिवाय दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर असणार नाही. त्यामुळे इथे लक्षात ठेवूया आपण हिअर P and Q have no common factor other than 1. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. 1 शिवाय P आणि Q मध्ये दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही असं आपण इथं लक्षात ठेवून मग सोडवायला सुरुवात करूया. वर्गमुळात 2 बरोबर P/Q. मग काय होईल आपण त्या दोन्ही बाजूंचा स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी गेट. स्क्वेअर केल्यावर काय मिळेल बघा वर्गमुळात 2चा स्क्वेअर इज इक्वल टू P/Qचा स्क्वेअर. म्हणजेच कसं मिळेल 2 इज इक्वल टू P²/Q². कळतंय वर्गमुळात 2चा वर्ग आणि वर्गमूळ गेलं 2P²/Q². म्हणजेच काय लिहू शकतो आपण 2 आणि Q². 2Q² इज इक्वल टू P². लक्षात आहे 2Q² इज इक्वल टू P². आता जर आपण इथं बघितलं तर P² ची व्हॅल्यू इज इक्वल टू काय 2Q². आता कोणत्याही संख्येचा वर्ग केला आणि त्याला जर 2 ने गुणलं तर काय संख्या इथे बघा कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे विषम संख्या असू दे किंवा सम संख्या असू दे त्याचा वर्ग केला आणि त्याला जर 2 ने गुणलं तर ती नेहमीच इव्हन सम संख्या असणार आहे, इव्हन नंबर असणार आहे. लक्षात येते का कसं करायचं. लक्षात काय लिहिले आपण ते P² is a even number.
बघा पी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 2q स्क्वेअर. क्यूच्या जागी जर आपण 1 घातलं तर काय होईल 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर इज 1, 1 इंटू 2 इज 2. 2 घातली तर 2 स्क्वेअर 4, 4 इंटू 2 इज 8. समसंख्या आहे त्यात. 3 घातली तर 3 स्क्वेअर इज 9, 9 इंटू 2 18. 9 दोन्ही 18. म्हणजे प्रत्येक वेळेस इथं तुम्ही क्यूच्या जागी सम घाला, विषम घाला, कोणतीही संख्या घाला, परंतु त्याचा वर्ग केला आणि त्याला जर 2 गुणलं तर ती संख्या नेहमी काय असणार आहे इव्हन नंबर, समसंख्या असणार आहे. मग समसंख्या जर पी स्क्वेअर जर समसंख्या असेल तर त्याचा अर्थ काय होतोय की पी स्क्वेअरचा कॉमन फॅक्टर काय असणार आहे, पी सुद्धा समसंख्या असणार आहे. पी स्क्वेअर जर इव्हन नंबर असेल देअरफॉर पी इज ऑल्सो इव्हन नंबर, समसंख्याच येईल. आणि पी जर इव्हन नंबर असेल तर त्याचा कॉमन फॅक्टर, पी ही समसंख्या असेल तर आपल्याला माहिती आहे समसंख्येला कोणत्याही समसंख्येला 2 भाग जातोय, त्यामुळे 2 हा काय असणार आहे पीचा कॉमन फॅक्टर. देअरफॉर हिअर 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी. 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी असं आपण लिहू शकतोय, कारण पी ही इव्हन नंबर, पी ही समसंख्या आहे आणि समसंख्येला 2 भाग जातोय, त्यामुळे 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी. मग आता आपण जर बघितलं तर पी हा जर पी ही समसंख्या जर असेल आणि पीचा कॉमन फॅक्टर जर 2 आहे, त्याला आपण इक्वेशन 1 लिहूया. मग आपण पी ही संख्या कशी लिहू शकतोय, कारण 2 जर कॉमन फॅक्टर असेल तर पी इज इक्वल टू पी कॅन बी रिटर्न ॲज 2t. पी ही संख्या आपण पी इज इक्वल टू 2t या स्वरूपात लिहू शकतोय. म्हणजेच जर परत स्क्वेअर केला दोन्ही बाजूंचा तर आपल्याला मिळेल पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. देअरफॉर मग बघा मगाशी आपण काय लिहिलेलं पी स्क्वेअर इज इक्वल टू 2q स्क्वेअर इथं, आणि आता आपण काय म्हणलं पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहेत समान. देअरफॉर वी कॅन बी रिटर्न ॲज 2q स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. इथं 2 आहे, 2 जर आपण भाग घालवला तर आपल्याला काय मिळेल q स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. बघा q स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. आता परत मगाच्या सारखंच झालं, 2 कोणत्याही संख्येच्या वर्गाला जर 2 गुणलं तर ती संख्या काय असणार आहे समसंख्या असणार आहे. देअरफॉर वी गेट q स्क्वेअर इज इव्हन नंबर. तर q स्क्वेअर इव्हन आहे म्हणजेच q इज ऑल्सो इव्हन नंबर. आणि q इव्हन आहे, q समसंख्या आहे, याचा अर्थच काय की 2 हा कॉमन फॅक्टर आहे कशाचा qचा. म्हणजेच बघा इक्वेशन 1 मध्ये आता आपल्याला काय मिळालं 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ p आणि आता मिळालं 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ q. फ्रॉम 1 and 2 म्हणजे आपल्याला ह्या 1 आणि 2 वरून काय मिळतंय की 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ बोथ p and q बोथ. फ्रॉम 1 and 2 we get 2 is a common factor of p and q both. असं आपल्याला स्टेटमेंट मिळेल. परंतु हे काय झालं दिस इज अ कॉन्ट्रडिक्शन, दिस इज अ कॉन्ट्रडिक्टरी. हा विरोधाभास आहे. कशाशी विरोधाभास आहे तर आपण जे सुरुवातीला मांडलेलं वी हॅव ॲझ्युम्ड, काय आपण मांडलं होतं की पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1.
काय म्हणलेलं होतं आपण, पी आणि क्यूला एक शिवाय कोणताही कॉमन फॅक्टर नाही. परंतु आत्ता आपण काय सिद्ध केलं की 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू बोथ. पी आणि क्यू या दोन्हीला सुद्धा काय आहे की 2 हा कॉमन फॅक्टर आहे. परंतु हे चुकीचं आहे. दिस इज कॉन्ट्राडिक्टरी. दिस इज अ कॉन्ट्राडिक्टरी. हा काय विरोधाभास आहे. कशाशी? आपल्या अझम्पशनशी. आपण जे मानलं होतं त्याच्याशी हे काय विरोधाभास आहे. आणि देअरफॉर अवर अझम्पशन इज रॉंग. म्हणून आपलं ॲझ्युम जे आपण काही केलं ते आपलं अझम्पशनच काय आहे की चुकीचं आहे. देअरफॉर अवर अझम्पशन that square root of 2 is a rational number is wrong. हे चुकीचं आहे. and therefore square root of 2 is an irrational number. परत एकदा आपण बघूया. लक्षात येते का बघा. परत आपल्याला सिद्ध करायचं आहे शो दॅट स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अन इरॅशनल नंबर. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता याची सिद्धता आपण देतोय इनडायरेक्ट मेथडनं, अप्रत्यक्ष पद्धतीनं. अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय करायचं, अपरिमेय सिद्ध करायचं आहे तर आपण त्याच्या विरुद्ध परिमेय आहे असं आपण मानणार आहोत. इरॅशनलच्या विरुद्ध परिमेय होणार आहे. त्यामुळं आपलं पहिलंच वाक्य काय असणार आहे, लेट अस ॲझ्युम दॅट स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अ रॅशनल नंबर. मग ही परिमेय संख्या आहे असं आपण मानू. हे आपलं अझम्पशन आहे. ॲझ्युम दॅट स्क्वेअर रूट देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 2 कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू पी अपॉन क्यू. या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो कारण ती परिमेय संख्या आहे. इथं फक्त आपण काय लक्षात ठेवणार आहोत, हिअर पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1 असं आपण मांडले इथं. त्यामुळं आता आपण त्याच्या पुढं सोडवूया. काय होते बघा, वर्गमुळात 2चा वर्ग स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर इज इक्वल टू पी अपॉन क्यूचा स्क्वेअर. मीन्स 2 इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर. क्यू स्क्वेअर ह्या बाजूला गेलं तर काय होईल, 2q स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर. आता मग अशी सांगितलं तसं कोणत्याही संख्येचा वर्ग केला आणि त्याला जर 2 गुणलं तर ती नेहमी समसंख्या असणार आहे. त्यामुळे पी स्क्वेअर इज इवन नंबर. पी स्क्वेअर जर इवन असेल, समसंख्येचा वर्ग हा नेहमी समच असतो. त्यामुळं पी स्क्वेअर जर इवन असेल तर पी इज अल्सो इवन नंबर. पी सुद्धा समसंख्या असणार आहे. आणि पी जर समसंख्या आहे तर त्याचा 2 हा कॉमन फॅक्टर असणारच आहे. त्यामुळे 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी. मग आपण पी ही संख्या कशी लिहू शकतोय, पी इज इक्वल टू 2t. हिअर टी म्हणजे काय, टी ही कोणतीही पूर्णांक संख्या आहे. पाहिजे तर इथं आपण लक्षात ठेवू शकतोय टी बिलॉंग्स टू आय. टी ही कोणतीही पूर्णांक संख्या आहे. त्यामुळे पी इज इक्वल टू 2t. परत त्याचा स्क्वेअरिंग बोथ साइड्स, पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. पी स्क्वेअर म्हणजेच काय, आपण मग अशी बघितलं पी स्क्वेअर इज इक्वल टू 2q स्क्वेअर. देअरफॉर पुटिंग दिस व्हॅल्यू इन, इथं जर आपण ती व्हॅल्यू घातली तर काय होईल, 2q स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. 2ने डिव्हाइड केलं, q स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. बघा, देअरफॉर q स्क्वेअर इज अ इवन नंबर. q स्क्वेअर सुद्धा समसंख्या होईल कारण कोणत्याही संख्येच्या वर्गाला जर 2 गुणलं तर उत्तर हे सम येते. त्यामुळे q स्क्वेअर इज अ इवन नंबर. आणि प्रत्येक समसंख्येचा वर्ग हा समच असतो. त्यामुळं क्यू स्क्वेअरचं वर्गमूळ म्हणजेच क्यू ही सुद्धा काय असणार आहे, समसंख्या. क्यू इज अल्सो इवन नंबर. समसंख्या आहे क्यू ही, म्हणजेच त्याचा 2 हा कॉमन फॅक्टर असणारच आहे. देअरफॉर 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ क्यू. इक्वेशन 2 म्हणूयाला. आता बघा, 1 मध्ये म्हटलं आपण 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी. 2 मध्ये लिहिलं 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ क्यू. याचा अर्थ काय होईल की 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू
बोथ, दोन्हींचा सुद्धा कॉमन फॅक्टर 2 हा आहे. परंतु हे काय झालं, विरोधाभास, दिस इज अ कॉन्ट्राडिक्टरी, हे चुकीचं झालं. का? कारण आपण काय मांडलं होतं, पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. आपण मांडलं होतं की पी आणि क्यूला कोणताही एक शिवाय कोणताही दुसरा कॉमन फॅक्टर नाही. परंतु आपल्याला आता मिळालं काय, की पी आणि क्यूचा 2 हा कॉमन फॅक्टर आहे असं मिळालं. म्हणून आपला अझम्पशन हे काय, स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अ रॅशनल नंबर इज रॉंग. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अन इरॅशनल नंबर. म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. क्वेश्चन सेकंड, दुसरा प्रश्न बघूया. 2 plus square root of 3 is an irrational number. Show that. सिद्ध करायचं, प्रूव्ह करायचं, दाखवायचं आपल्याला की 2 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे. इथं सुद्धा मगाच्या सारखंच इनडायरेक्ट मेथड वापरायची. लेट अस assume that. Assume 2 plus square root of 3 is a rational number. परिमेय संख्या आहे असं मानू. Therefore 2 plus square root of 3 equal to p upon q. माहिती आहे, p छेद q या स्वरूपात लिहू शकतो, त्यामुळे p upon q. Therefore we get square root of 3 is equal to p upon q plus 2 इकडे गेल्यावर होईल -2. Square root of 3 is equal to p upon q minus 2. आता ह्या इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर लेफ्ट साइड इज अन इरॅशनल नंबर अँड राईट साइड इज अ रॅशनल नंबर. कारण पी अपॉन क्यू मधनं 2 वजा केले तर आपल्याला मिळणार आहे परिमेय संख्या. लेफ्ट साइड म्हणजेच डाव्या बाजूला अपरिमेय संख्या आहे आणि उजव्या बाजूला आहे परिमेय संख्या, विच इज कॉन्ट्राडिक्टरी. हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे इथं आपल्याला कसं लिहायचंय, लेफ्ट साइड ऑफ our equation is an irrational number. And right side is a rational number. Which is a contradictory. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण आपण ॲझ्युम काय केलं, 2 plus square root of 3 is a rational number. म्हणजे ही परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे असं मानणं काय आहे, चुकीचं आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की 2 plus square root of 3 मगाच्यासारखं लिहायचं इथं, our assumption is wrong. Therefore 2 plus square root of 3 is an irrational number. बघा लक्षात येते काय करायचंय, आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धतेचा इथं सुद्धा वापर करायचा आहे. अपरिमेय सिद्ध करायचं आहे, मग आपण मानायचं उलट, म्हणजेच परिमेय असं मानायचं. परिमेय आहे म्हटलं तर ती संख्या आपण पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये लिहू शकतो.
पी अपॉन क्यू मध्ये लिहिली तर स्क्वेअर रूट ऑफ इथं 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू पी अपॉन क्यू. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू पी अपॉन क्यू मायनस 2. पी अपॉन क्यू परिमेय संख्येमधनं 2 वजा केले तर आपल्याला मिळणार आहे इकडं परिमेय संख्या, रॅशनल नंबर. आणि इकडं काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3 इज अ irrational number. Therefore, left side of above equation is an irrational number and right side is a rational number, which is a contradictory. हे चुकीचं आहे. उजवी बाजू आणि डावी बाजू समान असायला पाहिजेत, परंतु हे विरुद्ध मिळते, चुकीचं मिळते. Therefore, our assumption is wrong. आपलं अझम्पशन, आपलं मानणं, आपलं गृहीत धरणं चुकीचं आहे. काय गृहीत धरलेलं? 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज अ रॅशनल नंबर. हे चुकलंय, म्हणजेच त्याच्याबरोबर उलट हे सत्य आहे. म्हणून 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज अन इरॅशनल नंबर.